नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. SP9 मराठीच्या सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयामध्ये NCC विभागाच्या वतीनं रॅपलिंग या साहसी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. NCCच्या 60 पेक्षा अधिक छात्रांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. यामध्ये 30 मुलींचा सहभाग होता. या प्रशिक्षणामुळे आमच्या मनातील भीती जाऊन आमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे आम्ही जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालो आहोत, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. श्री राजेश गणपुले यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले. संस्थेचे चेअरमन के कापसे, सचिव माननीय मोहन गरगटे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे, कर्नल M मुठांना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे, लेफ्टनंट डॉक्टर सुजाता पाटील यांनी केले. हल्ली आपल्या देशात बेरोजगारीचे प्रचंड वाढते प्रमाण आहे. त्यामुळे युवक वर्ग पदव्या पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नसल्यानं आर्थिक विवंचनेत असतात. या पार्श्वभूमीवर अंबा येथील उच्च शिक्षित तरुणांनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध साधनातून शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा या संस्थेची स्थापना केली आहे. अंबा येथे उपलब्ध असलेल्या 6 एकर जमिनीवर श्री अमित गद्रे MSc ॲग्री, श्री सुनील गद्रे BA BEd व श्री प्रसाद बेंडके डिप्लोमा इंजिनियर या तिघांनी अंबा येथे या गोशाळेची स्थापना करून गोपाल पालनातून मोठा व्यवसाय उभा केलेला आहे. देशी गायींच्या संगोपनाबरोबरच इतरही जातींच्या गायींचे संगोपन व संशोधन या संस्थेत केले जाते. या ठिकाणी गायीच्या पंचगव्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये देशी गायीचे दर्जेदार तूप, गोमूत्र अर्क, फेस पॅक, केस तेल, शॅम्पू, सुवासिक धूप, डासांसाठी धूप, अग्निहोत्रासाठी लागणारे धूप, आयुर्वेदिक दंतमंजन, गांडूळ खत, शेणखत अशा विविध प्रकारचे उत्पादन बनवून हा व्यवसाय उभा केला आहे. तसेच या फार्ममध्ये विविध प्रकारचे मशरूम उत्पादन, आंबा फणस या झाडांची लागवड केलेली आहे. तसेच आयुर्वेदिक नर्सरी सुद्धा या ठिकाणी त्यांनी बनवली आहे व यामधून आयुर्वेदिक वनस्पती व गायींपासून मिळणारे गोमूत्र यापासून काही आयुर्वेदिक औषधे बनवता येतील काय यावर संशोधन चालू आहे. सध्या बनवल्या जाणाऱ्या उत्पादनाला मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर यांसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही उत्पादने बनवण्यासाठी स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. गायींच्या व गोवंशांच्या सानिध्यात राहिल्यामुळे अनेक आजारांपासून आपण मुक्त होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर या फार्ममध्ये पर्यटकांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 2 कॉटेजेस येथे आहेत. अशा प्रकारे पारंपरिक व आधुनिक व्यवसायांचा संगम साधून एक आदर्श या तरुणांनी निर्माण केला आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिये रोडवर श्रीराम सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाजवळील एका रिकाम्या कचरा कुंडीत 1.5 दिवसाचे स्त्री अर्भक कन्या निर्दयी आईबापानं टाकून दिल्याचं रविवारी सकाळी उघड झालं. सकाळी कचऱ्याचा उठाव करण्यासाठी आलेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अर्भकाला तात्काळ CPR रुग्णालयात दाखल केल्यानं बाळाला जीवदान मिळालं आहे. कितीही प्रबोधन केले तरी अजूनही नको असलेली मुलगी रस्त्यावर टाकून देण्याची मानसिकता समाजातून कमी झालेली नाही, याचेही प्रत्यंतर आले. या घटनेची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली. घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की या नवजात अर्भकाचा मृत्यू व्हावा या हेतूने त्यास राख आणि मिरच्या घातलेल्या राखाडी रंगाच्या गाऊनमध्ये गुंडाळून टाकले होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. विभागाचे कर्मचारी बापू घाटगे, घंटागाडीचे चालक विजय डोंगळे सकाळी 8:30च्या सुमारास श्रीराम पेट्रोल पंपासमोर उघड्या कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होते. खोऱ्याने कचरा ओढताना त्यांना लहान बाळाचा आरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी हाताने कचरा बाजूला करून पाहिले असता पोत्यासह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. संबंधितांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षाने या अर्भकाला दुसऱ्या कपड्यात गुंडाळून सेवा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची स्वच्छता व किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून CPR मध्ये नेण्यात आले. कमी कालावधीत जलद गतीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. सकाळी थंडी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी झाले होते, त्यामुळे त्याला पेटीत ठेवण्यात आले आहे.
पालक मिळाले नाहीत तरच समिती कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबवून तिचे पुनर्वसन करते, परंतु त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीच्या सदस्या शिल्पा सुतार यांनी दिली. तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथे विघ्नहर्ता रोडलाईन्स परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना विघ्नहर्ता रोडलाईन्सचे संस्थापक सर्जेराव माईंगडे म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. प्रत्येक वर्षी आपण रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिरास युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या शिबिराची रक्तसंकलन संजीवनी ब्लड सेंटर कोल्हापूर यांच्या स्टाफने केले. या प्रसंगी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, तुरुकवाडीचे लोकनियुक्त सरपंच संजय माईंगडे, ज्येष्ठ नागरिक सीताराम बनसोडे, बळवंत माईंगडे, विलासराव बनसोडे, राहुल पाटील, नारायण माईंगडे, जगदीश बनसोडे, अर्जुन हिंदुलकर, प्रशांत चव्हाण, गणेश पाटील, नारायण पाटील, संजय माईंगडे, अजय माईंगडे, आनंदा माईंगडे, संतोष पाटील, अशोक पाटील, बाळासो काटके आदींसह तुरुकवाडीतील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभेच्छांचा वर्षाव करत, संगीताच्या तालावरती थिरकत, फटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाईसह काही संस्थांनी सामाजिक उपक्रम राबवून कोल्हापूरकरांनी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. येणारं वर्ष एक नवीन उमेद घेऊन येईल अशी आशा बाळगत अनेकांनी नव्या वर्षाचे निरनिराळे संकल्प करून ते पूर्ण करण्याचाही निश्चय केला. अनेक हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत लोकांना प्रतीक्षा करावी लागत होती. कोल्हापुरातील रस्ते पहाटेपर्यंत फुलले होते. नवीन वर्षाच्या स्वागताला करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह ज्योतिबा मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवरती भाविकांची प्रचंड गर्दी होती. शहरात रविवारी संध्याकाळपासूनच न्यू इयरच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. नागरिकांनी रात्री 12च्या ठोक्याला मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन सरत्या वर्षाला निरोप दिला. घराघरातही नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबियांसह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा बेत आखून घरच्या घरीच अनेकांनी सेलिब्रेशन करणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व रस्ते गजबजले होते. शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पबमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी होती. तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी डीजे आणि लाईव्ह म्युझिकचे आयोजनही होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत आमचे गाव नको असे निवेदन शनिवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. परिसरातील 12 गावच्या नागरिकांनी हद्दवाढ थांबवण्याची मागणी केली आहे. ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याखेरीज निर्णय घेणार नाही असे आश्वासन मुश्रीफ यांनी त्यांना दिलं. दरम्यान या शिष्टमंडळाने खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार PN पाटील यांच्याकडेही आपली बाजू मांडली आहे. कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण आणि प्रस्तावित हद्दवाढीत 6 गावांचा समावेश होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हद्दवाढीत समाविष्ट गावांच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी शनिवारी मुश्रीफ यांची जिल्हा बँक येथे भेट घेत निवेदन दिले. प्रस्तावित गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन वर्षही झाले नसताना हद्दवाढ करून त्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणार का, असा प्रश्नही कृती समितीने केला आहे. ही हद्दवाढ थांबवा, अन्यथा आंदोलन, मोर्चा, उपोषण आदी मार्गांचा अवलंब करावा लागेल असा इशाराही समितीने दिला आहे. धान्यांवरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून रेशन दुकानदारांनी देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1670 दुकानदार सहभागी होत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव आणि कोल्हापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबांचा खर्च भागत नाही. महागाईचा उच्चांक असताना अनेक वर्ष मागणी करूनही शासनाने कमिशन वाढवलेले नाही. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दुकानदारांनी नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवले. काही जणांचा मृत्यू झाला तरी शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही.
पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होऊन दुकानदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते। राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथील ऋषिकेश होमस्टेमध्ये विनापरवाना जुगार अड्डा आणि जुगार खेळणाऱ्या कोकणातील 6 तर राधानगरी तालुक्यातील 1 अशा 7 जणांकडून रोख रक्कम आणि क्रेटा गाडीसह 12,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 7 जणांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। ही माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांनी दिली। याबाबत अधिक माहिती अशी की दाजीपूर येथील ऋषिकेश होमस्टे रिसॉर्टमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानुसार रात्री 10 वाजता छापा टाकला असता रम्मी खेळ सुरू असल्याचे आढळले। यावेळी कोकणातील किशोर वासुदेव सामंत, प्रकाश दत्तात्रय साळवी, मिलिंद श्रीधर कुबडे, बाळू अशोक बाणे सर्व राहणार फोंडा घाट व प्रदीप अर्जुन पाटील राहणार माटेवाडा सावंतवाडी, आनंदा चिड्डाप्पा मेटी कुडाळ हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून एक जण राधानगरी तालुक्यातील वलवण येथील सागर आनंद खंडारे या 7 जणांकडून रोख रक्कम क्रेटा गाडीसह 12,97,000चा मुद्देमाल जप्त करून या 7 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबतचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घेरडीकर, पोलीस कॉन्स्टेबल जठार हे करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांनी दिली। कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीच्या गुंजोटे कॉलनी परिसरातील अनधिकृत प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने शुक्रवारी स्वतःहून काढून घेत सामंजस्याचा धडा घालून दिला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाला सहकार्य करत कारवाई करण्यापूर्वीच समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने मदरशामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वतः काढून घेतले। लक्षतीर्थ वसाहतीमधील या अनधिकृत मदरशावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत मदरशाचा तसेच अलिफा अंजुमन मदरशाविरोधात तक्रार केली होती। महापालिकेच्या नगर रचना विभागाने पोलीस फौज फाट्यासह पाहणी करून केवळ कुलूप लावून परत आल्याने हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या होत्या। त्यांनी महापालिकेत आंदोलन करत हे प्रार्थनास्थळ हटवण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देत घेराव घालण्याचा इशारा दिला। त्यानंतर गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त होता, तसेच गस्ती पथक नेमले होते। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत धन्यवाद। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज।